10वी-12वीच्या परीक्षेसाठी बोर्डाचा मोठा निर्णय. लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षेच्या प्रक्रियेत महत्त्वाचा बदल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी आणि 12वीच्या परीक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 10वी आणि 12वीच्या परीक्षांसंदर्भात राज्य शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लेखी तसेच प्रात्यक्षिक परीक्षांच्या प्रक्रियेत महत्त्वाचे बदल होणार आहेत. परीक्षांमधील पारदर्शकता आणि गुणवत्ता वाढ हा या बदलांचा मुख्य उद्देश आहे. नवीन निर्णयानुसार लेखी परीक्षांचे मूल्यमापन अधिक वस्तुनिष्ठ पद्धतीने केले जाणार आहे. उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करताना ठराविक निकषांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष कौशल्यावर अधिक भर दिला जाणार आहे. फक्त पाठांतरावर आधारित प्रश्नांना मर्यादा घालण्यात येणार आहे. 10वी-12वीच्या बोर्ड परीक्षेत कॉपी होणारच नाही असे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी लेखी परीक्षेपूर्वी होणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षेतील बाह्य परीक्षकांची आता अदलाबदल केली जाणार आहे. खासगी स्वयं अर्थसहाय्यता शाळांवरील शिक्षक अनुदानित शाळांमध्ये आणि तेथील शिक्षक स्वयं अर्थसहाय्यता शाळांमध्ये बाह्य परीक्षक म्हणून नेमण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या दरम्यान होणार आहे. त्यानंतर 10 फेब्रुवारीपासून लेखी परीक्षा सुरू होईल. दुसरीकडे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक तथा तोंडी परीक्षा 2 ते 18 फेब्रुवारीपर्यंत पार पडेल. त्यानंतर 20 फेब्रुवारीपासून लेखी परीक्षा सुरू होणार आहे. दरम्यान बोर्डाच्या परीक्षेवेळी कॉपी केसेस किंवा गैरप्रकार आढळल्यास आता त्या परीक्षा केंद्रांची मान्यता कायमची रद्द केली जाणार आहे. केंद्राला पक्के वॉल कंपाऊंड, स्वच्छतागृह, पाण्याची सोय, प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे अशा बाबींचा त्यात समावेश आहे. एखाद्या केंद्राचे वॉल कंपाऊंड पडलेले असल्यास त्या ठिकाणी लोखंडी गाळी मारायला सांगण्यात आले आहे. आता प्रात्यक्षिक परीक्षेपूर्वी 7 जानेवारीला बाह्य परीक्षकांचा उद्बोधन वर्ग घेतला जाणार आहे. त्यावेळी बाह्य परीक्षकांनी प्रात्यक्षिकावेळी कोणत्या बाबी तपासायच्या याबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षेवेळी प्रत्येक जिल्ह्यातील किमान 10% शाळांना शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांची पथके भेटी देऊन प्रत्यक्षात तोंडी तथा प्रात्यक्षिक परीक्षेची तपासणी करतील, असेही बोर्डाने नियोजन केले आहे. इयत्ता 10वी-12वीच्या परीक्षेतील गैरप्रकार आता पूर्णपणे बंद होतील असे नियोजन बोर्डाकडून करण्यात आले आहे. प्रात्यक्षिक परीक्षेवेळी बाह्य परीक्षकांमध्ये अदलाबदल केली जाणार असून त्यांनी शाळांमध्ये प्रात्यक्षिकावेळी नेमक्या कोणत्या बाबी तपासायच्या याबद्दल त्यांना मार्गदर्शन केले जाणार, असे विभागीय अध्यक्ष औदुंबर उकिरडे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांची सरमिसळ करूनही अनेक परीक्षा केंद्रांवर कॉपी केसेस सापडल्या. त्यामुळे आता यंदा प्रथमच पर्यवेक्षकांमध्येही सरमिसळ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. याशिवाय प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. तसेच पर्यवेक्षकांचे मोबाईल कॅमेरे पेपर सुरू झाल्यापासून संपेपर्यंत झूमद्वारे जोडले कनेक्ट जाणार आहेत, जेणेकरून परीक्षेतील प्रत्येक हालचाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिसणार आहे. तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपल्या TV24 समाचार या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत नमस्कार.